नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट ह्या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण राज्यघटना या विषयावरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहत आहोत. मित्रांनो, तुम्ही जर MPSCची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज आहे राज्यघटनेचा भाग 4 पाहणार आहोत आपण आज. याच्या अगोदर आपण भाग 3 अपलोड केलेले आहेत. तुम्ही जर ते पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवरून ते पाहून घ्या. आपण प्रत्येक विषयाची प्लेलिस्ट तयार केलेली आहे. तेथून तुम्ही ते प्रत्येक प्लेलिस्टमधून ते व्हिडिओ तुम्ही ते पाहू शकता. मित्रांनो, तुम्ही प्रश्नांची क्वालिटी बघा, प्रश्न कोणत्या प्रकारचे आपण घेत आहोत. येथे सर्व आपण महत्त्वाचे आणि परीक्षाभिमुख ज्या पद्धतीने प्रश्न आपल्याला आयोग परीक्षेमध्ये विचारतो अगदी त्याप्रमाणे आपण प्रश्न इथे घेत आहोत. मित्रांनो, ह्या प्रश्नाचा तुम्हाला 100% 2024मधील MPSC परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, एकही व्हिडिओ मिस करू नका, सगळे व्हिडिओ पाहून घ्या. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, तसेच आपल्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रश्न क्रमांक पहिला आहे, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोणाकडून नियुक्त केले जातात? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राष्ट्रपती. मित्रांनो, लक्षात ठेवा, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राष्ट्रपतीकडून नियुक्त केले जातात. पुढचा प्रश्न पाहूया. कॅबिनेट या संज्ञेचा राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये उल्लेख केलेला आढळतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 352. कॅबिनेट ही जी संज्ञा आहे त्या संज्ञेचा राज्यघटनेच्या कलम 352मध्ये उल्लेख केलेला आढळतो. मित्रांनो, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. उत्तर 3 ते 4 सेकंदामध्ये कमेंट बॉक्समध्ये टाईप करून ठेवा, जेणेकरून तुमचा अभ्यास या व्हिडिओसोबत अतिशय चांगल्या प्रकारे होऊन जाणार आहे. उत्तर चुकत असेल तरी चुकू द्या, कारण एकदा उत्तर चुकलं आणि आपण जर ते तिथल्या तिथे एकदा पाहिलं की याचं उत्तर काय येतं, तर ते नंतर मग आपलं उत्तर कधीच चुकत नसतं, एवढं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूया. उपराष्ट्रपती पदाबाबत कोणत्या कलमामध्ये तरतूद करण्यात आली आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कलम 63. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, उपराष्ट्रपती या पदाबाबत कलम 63 या कलमामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये राष्ट्रपती संबंधित कोणतं कलम आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. फेब्रुवारी 2024मध्ये लोकपालपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अजय खानविलकर. मित्रांनो, नाव लक्षात ठेवा, अजय खानविलकर यांची लोकपालपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. मित्रांनो, आजचा प्रश्न आहे, आजच्या पेपरमधला प्रश्न आहे. आपण इथे अतिशय महत्त्वाचं चालू घडामोडी देखील कव्हर करून घेत आहोत. मित्रांनो, 2024मधील GK करंट अफेअरचा हा प्रश्न आहे, जेणेकरून तुमचं आपल्या व्हिडिओसोबत करंट अफेअर देखील अतिशय चांगल्या प्रकारे होणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालील विधाने लक्षात घ्या. तर खाली काही विधाने दिलेली आहेत, तर ते आपल्याला व्यवस्थित लक्षात घ्यायची आहेत. तर पहिलं विधान आहे, संविधानाच्या 76व्या कलमानुसार भारताच्या महान्यायवाद्याची तरतूद केलेली आहे. ब विधान आहे, महान्यायवादी यांना राष्ट्रपती नियुक्त करतात. क विधान आहे, संसदेमध्ये बोलण्याचा आणि कामकाजात भाग घेण्याचा अधिकार आहे, म्हणजेच महान्यायवाद्यांना आहे. आणि ड विधान आहे, ते राज्याचे सर्वोच्च कायदाधिकारी असतात. तर मित्रांनो, खाली 4 विधाने जी आहेत, अ, ब, क, ड, तर या अ, ब, क, ड पैकी कोणती विधाने बरोबर आहेत आणि कोणती विधाने चूक आहेत ते आपल्याला इथे ओळखायचं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अ, ब आणि क बरोबर. तर लक्षात घ्या, व्यवस्थित विधाने समजून घ्या की संविधानाच्या 76व्या कलमानुसार भारताच्या महान्यायवाद्याची तरतूद केलेली आहे, तर हे विधान अगदी बरोबर आहे. दुसरं विधान आहे, महान्यायवादी यांना राष्ट्रपती नियुक्त करतात,
हे देखील बरोबर आहे. आणि तिसरं म्हणजेच क विधान आहे की संसदेमध्ये महान्यायवाद्यांना बोलण्याचा आणि कामकाजात भाग घेण्याचा देखील अधिकार असतो. हे देखील विधान बरोबर आहे. परंतु मित्रांनो इथे डी विधान जे आहे ते इथे चुकीचं आहे. तर ते का चुकीचं आहे तर लक्षात घ्या, ते राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी नसून ते भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी आहेत. तिथे येणार आहे भारताचे. तर त्याच्यामुळे हे विधान इथे चुकीचं ठरत आहे. लक्षात ठेवा. म्हणून अ, ब, क इथे आपलं बरोबर असणार आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पाहूया. राज्य निर्वाचन आयुक्तांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राज्यपाल. तर राज्य निर्वाचन आयुक्तांची नियुक्ती राज्यपालांद्वारे केली जाते. पुढचा प्रश्न पाहूया. डिसेंबर 2022 पासून आपल्या महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता कोण आहेत? मित्रांनो लक्षात घ्या, करंट अफेअरचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बिरेंद्र सराफ. तर बिरेंद्र सराफ नाव लक्षात ठेवा. डिसेंबर 2022 पासून आपल्या महाराष्ट्र राज्याचे बिरेंद्र सराफ हे महाधिवक्ता आहेत. आणि मित्रांनो महाधिवक्त्याचं कलम कोणतं आहे तर कलम 165 मध्ये महाधिवक्त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच मित्रांनो पर्याय क्रमांक 2 काय म्हणतो लक्षात घ्या, आर व्यंकटरमणी. तर आर व्यंकटरमणी हे आपल्या भारताचे महान्यायवादी आहेत सध्याचे, म्हणजे करंटचे आपल्या भारताचे महान्यायवादी कोण आहेत तर आर व्यंकटरमणी. आणि ते कितवे महान्यायवादी आहेत तर ते 16वे आपल्या भारताचे महान्यायवादी आहेत. हा देखील पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये संसदेची निर्मिती दिली आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कलम 79. तर मित्रांनो लक्षात घ्या, संसदेची निर्मिती कलम 79 मध्ये दिलेली आहे. तर 81 लोकसभेची आणि 80 राज्यसभेची निर्मिती, म्हणजेच कलम 81 मध्ये लोकसभेची निर्मिती दिलेली आहे आणि कलम 80 मध्ये राज्यसभेबाबतची निर्मिती दिलेली आहे. हे देखील इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न. लोकायुक्त व उपलोकायुक्त कायदा 1971 नुसार लोकायुक्त स्थापन करणारे डॅश डॅश हे पहिले राज्य ठरलेलं आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आपले महाराष्ट्र राज्य. तर मित्रांनो लक्षात घ्या, लोकायुक्त व उपलोकायुक्त कायदा 1971 नुसार लोकायुक्त स्थापन करणारे महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य बनलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या पाणी वाटप तंट्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा समावेश नाही? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 महानदी पाणी वाटप तंटा. तर मित्रांनो लक्षात ठेवा, महानदी पाणी वाटप तंटा, तर या पाणी वाटप तंट्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा समावेश होत नाही. तर वरील 3मध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्याचा समावेश होतो. तर ती कोणते आहेत तर कृष्णा पाणी वाटप तंटा, नर्मदा पाणी वाटप तंटा आणि गोदावरी पाणी वाटप तंटा. तर ह्या 3ही पाणी वाटप तंट्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचा समावेश होतो. परंतु महानदी पाणी वाटप तंट्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचा समावेश होत नाही. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते कलम वित्त आयोग स्थापन करण्यासंबंधी आहे? तर वित्त आयोगासंबंधीचं कलम आपल्याला इथे विचारण्यात आलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कलम 280. तर लक्षात ठेवा, कलम 280 हे वित्त आयोग स्थापन करण्यासंबंधीचं कलम आहे. पुढचा प्रश्न पाहूया. राजमन्नार समिती कोणत्या गोष्टीसाठी अनुकूल होती? तर मित्रांनो इथे 4 गोष्टी दिलेल्या आहेत. तर त्या 4 गोष्टीपैकी राजमन्नार समिती नक्की कोणत्या गोष्टीसाठी अनुकूल होती ते आपल्याला इथे सांगायचं आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. लक्षात ठेवा मित्रांनो, आंतरराज्यीय परिषद स्थापन करावी.
तर राजमन्नार समिती जी आहे ती आंतरराज्यीय परिषद स्थापन करावी या गोष्टीसाठी अनुकूल होती. पुढील प्रश्न पाहूया. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमाद्वारे राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात येते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कलम 352. तर लक्षात ठेवा, कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात येते. तर मित्रांनो, तसेच कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते. हा देखील पॉईंट इथे महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे हा देखील पॉईंट इथे लक्षात ठेवा की कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणी, कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी, कलम 365 नुसार राष्ट्रपती राजवट केंद्राचे निर्देश न पाळल्यास आणि कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट लागू करता येते पण घटनात्मक यंत्रणा कोसळल्यास. हे देखील इथे पॉईंट तुम्हाला 3 व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. राज्य लोकसेवा आयोगाबाबत खालील विधाने तपासा. तर मित्रांनो, खाली 3 विधाने दिलेली आहेत अ, ब, क. तर ही 3 विधाने राज्य लोकसेवा आयोगाबाबत चूक आहेत की बरोबर आहेत ते आपल्याला इथे तपासायचं आहे. तर पहिलं विधान आहे विधान अ. भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 नुसार राज्यासाठी एक लोकसेवा आयोग असेल. विधान ब काय म्हणतंय, यातील सदस्यांची संख्या राज्यपालामार्फत ठरविण्यात येते. आणि विधान क काय म्हणतं, तर त्यांच्या पदावधी 6 वर्ष किंवा वयाची 62 वर्षापर्यंत असतो. तर ही तीनही विधाने राज्य लोकसेवा आयोगाबाबत चुकीची आहेत की बरोबर आहेत ते आपल्याला इथे सांगायचं आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व बरोबर. म्हणजेच अ, ब आणि क हे तीनही विधाने इथे बरोबर आहेत. तर लक्षात ठेवा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 नुसार राज्य लोकसेवा आयोगाची तरतूद केलेली आहे. राज्य लोकसेवा आयोगाबाबत सदस्यांची संख्या राज्यपालामार्फत ठरविण्यात येते. हे देखील विधान बरोबर आहे. आणि राज्य लोकसेवा आयोगामधील सदस्यांचा किंवा अध्यक्षांचा पदावधी 6 वर्ष किंवा वयाची 62 वर्षापर्यंत असतो. हे देखील विधान इथे बरोबर आहे. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व बरोबर. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात प्रधानमंत्री यांची कर्तव्ये स्पष्ट केली आहेत? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कलम 78. तर लक्षात घ्या, भारतीय संविधानाच्या कलम 78 मध्ये प्रधानमंत्री यांची कर्तव्ये स्पष्ट करण्यात आलेली आहेत. तसेच मित्रांनो, कलम 167 हे कलम मुख्यमंत्र्याशी संबंधित कलम आहे. देखील पॉईंट तुम्हाला इथे लक्षात घ्यायचा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालील विधाने विचारात घ्या. तर खाली विधान ए आणि विधान बी हे 2 विधाने दिलेली आहेत. ते विधाने आपल्याला इथे तपासून घ्यायचे आहेत. तर विधान ए काय म्हणतंय, 1919च्या कायद्याच्या शिफारशीनुसार लोकलेखा समितीची स्थापना 1921 मध्ये करण्यात आली. विधान बी, लोकलेखा समितीमध्ये लोकसभेतून 15 सदस्य असतात. तर मित्रांनो, हे दोन्ही विधाने चूक आहेत की बरोबर आहेत ते आपल्याला इथे ओळखायचं आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दोन्ही बरोबर. म्हणजेच विधान ए आणि विधान बी दोन्ही विधाने इथे बरोबर आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. 2021 ते 2024 या कालावधीत तेलंगणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हिमा कोहली. मित्रांनो, लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. हिमा कोहली 2021 ते 2024 या कालावधीत तेलंगणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश हिमा कोहली ह्या आहेत. तसेच मित्रांनो, बेला त्रिवेदी ह्या गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आहेत आणि त्यांचा कार्यकाल आहे 31 ऑगस्ट 2021 पासून बेला त्रिवेदी यांचा कार्यकाल सुरू झालेला आहे आणि जून 2025 पर्यंत त्या गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश असणार आहेत. तसे मित्रांनो, बी व्ही नागारत्ना. तर बी व्ही नागारत्ना ह्या
31 ऑगस्ट 2021 ते ऑक्टोबर 2027पर्यंत कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आहेत. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. बेला त्रिवेदी कुठल्या आहेत तर त्या गुजरातच्या आहेत. बी व्ही नागरत्ना कुठल्या आहेत तर त्या कर्नाटकच्या आहेत. आणि हिमा कोहली कुठल्या आहेत तर त्या तेलंगणाच्या आहेत. हे तिन्ही पॉईंट तुम्हाला व्यवस्थित पाठ करून ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. राज्यपालांचा कार्यकाळ किती असतो? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 5 वर्ष किंवा राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत. 5 वर्ष किंवा राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपालांचा कार्यकाळ असतो. पुढील प्रश्न पाहूया. सिंधी भाषेचा कार्यालयीन भाषा म्हणून समावेश करावा अशी तरतूद कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आली आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 21वी घटनादुरुस्ती. मित्रांनो लक्षात ठेवा, सिंधी भाषेचा कार्यालयीन भाषा म्हणून समावेश करावा अशी तरतूद 21वी घटनादुरुस्तीने करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सुवर्णसिंग समिती. तर लक्षात ठेवा, सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो हे होते आजचे 20 प्रश्न. पॉलिटी या विषयावरील अतिशय महत्त्वाचे 20 प्रश्न आज आपण इथे पाहिलेले आहेत. मित्रांनो याच्या अगोदर पण आपण भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. प्रत्येक विषयाची प्लेलिस्ट बनवलेली आहे. तुम्हाला ज्या विषयाचे प्रश्न पाहायचे आहेत त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते प्रश्न पाहू शकता. मित्रांनो अतिशय महत्त्वाचे आयोगाच्या पॅटर्ननुसार आपण इथे हे प्रश्न घेत आहोत. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच आपला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.